रिक्षा आणि टॅक्सी चालकांना केलेल्या मराठी सक्तीमुळे महायुती सरकारमधली भाजपची अडचण आता निर्माण झाली। कारण शिवसेनेनं ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी मराठी सक्तीचा डाव टाकला खरा, पण याचा आता सगळ्यात मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे। यूपीमध्ये त्याची किंमत भाजपला मोजावी लागण्याची शक्यता आहे। नेमकं काय घडतंय बघूयात। महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांची मराठीची पाठशाळा ही आता सुरू झाली आहे। रिक्षा टॅक्सीचा व्यवसाय करताना तुम्हाला मराठीतच बोलावं लागेल असं सरकार सांगू लागलंय। जे मराठीमध्ये बोलणार नाही त्यांचं थेट लायसन्स रद्द करण्याची भूमिका सरकारनं घेतली आहे। यामध्ये कुणी राजकारण करत असेल तर त्यावर कठोर कारवाईचा इशारा सुद्धा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलाय। बघा, चुकीच्या पद्धतीनं जर कायदा कोणी हातात घेत असेल तर महाराष्ट्र शासन किंवा आमचा गृह विभाग किंवा परिवहन विभाग बिलकुल अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करेल। परंतु जाणीवपूर्वक मराठी अमराठी असा वाद निर्माण करून जाणीवपूर्वक जर भेदभाव निर्माण करून समाजातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई ही केलीच जाईल। शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या मराठी बाण्यानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या मराठी राजकारणाला शह दिल्याचं सांगण्यात येत आहे। पण राजकारणामध्ये 1+1 बेरीज 2 येते असं नाहीये। महाराष्ट्रामध्ये जरी ठाकरेंच्या राजकारणाला शह बसत असला तरी परप्रांतीय रिक्षा टॅक्सीवाले हे यूपी बिहारचेच आहेत। उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होऊ घातल्यात। एका भाजप शासित राज्यात दुसऱ्या भाजप शासित राज्यातल्या नागरिकाला रोजीरोटी कमावू देत नाही असा संदेश या मराठी सक्तीच्या निमित्तानं जात नाही ना, अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। परप्रांतीयांना मराठी सक्तीचा जाच असह्य झाल्यास त्याच्या राजकीय प्रतिक्रिया यूपीच्या मतपेटीमध्ये उमटल्याशिवाय राहणार नाहीये। एकीकडे मराठी नाही म्हणता येत नाही, दुसरीकडे हिंदी भाषिकांवर मराठी लादता येत नाही, ही अडचण आहे, ही वस्तुस्थिती आहे। म्हणूनच महायुतीमध्ये शिवसेनेची भूमिका वेगळी वाटते, भारतीय जनता पार्टीची भूमिका काहीशी समन्वयाची आणि इतरांना संधी देण्याची वाटते। हा मूलभूत फरक इथे आहे। मग शिवसेना हा अजेंडा का पुढे नेत असेल तर स्वाभाविक आहे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला जर टक्कर द्यायची असेल तर मराठी मुंबईमध्ये आवश्यक आहे। मराठी भाषिकांचे प्रश्न, मराठीचे प्रश्न आणि मराठी अस्मिता या मुद्द्यावर त्यांना भर दिल्याशिवाय पर्याय नाही। आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीला एकाच मुद्द्यावर टिकून राहता येत नाही, कारण तो देशव्यापी पक्ष आहे। त्यांना उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढवायच्या आहेत, त्यांना गुजरातमध्ये निवडणुका लढवायच्या आहेत। अशा वेळेला हिंदी भाषिक किंवा गैर मराठी भाषिकांबद्दल त्यांना वेगळी भूमिका घेऊन चालत नाही, त्यांच्या सोबत राहण्याची भूमिका घ्यावी लागते। तसं बघायला गेलं तर यूपी आणि बिहारचे नागरिक राजकीय दृष्ट्या अधिक सजग आहेत। त्यांच्या रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाल्यास ते थेट आवडत्या सत्ताधाऱ्यांनाही आव्हान देण्यास मागं पुढं बघणार नाही। त्यामुळे मराठी सक्तीची मोहीम महाराष्ट्रात फायदा करून देणार की नाही हे माहीत नाही, पण त्याचा यूपीमध्ये तोटा झाला तर खापर महाराष्ट्रात मित्र पक्षांवर फुटणार नाही ना, अशी शंका सध्या व्यक्त केली जाते। त्यामुळे शिवसेनेच्या मराठी बाण्यानं शिवसेनेला अडचणीत आणलं नाही म्हणजे मिळवलं। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।